गुड मॉर्निंग मित्रांनो. दिवस 7वा. आम्ही आहेत आता सरचूला. रात्री सरचूला स्टे केलेला. तर आता निघतो आम्ही लेहसाठी. इथं फ्रेश व्हायला पण चान्स नाही आहे, कारण रात्री आम्ही जिथे थांबलेलो तर तिथे टेंट होते आणि त्या टेंटचे जे पाईप्स होते पाणी यायचे ते पूर्ण गाठलेले आहेत. त्याच्यामुळे काय आम्हाला पाणी मिळत नाही आहे. प्यायला जो पाणी होता घरात त्याच्यात आम्ही तोंड वगैरे धुतलं आहे. आता लेहलाच जाऊन फ्रेश व्हावं लागेल, त्याच्या पलीकडे पर्याय नाही आहे. तर आता आमची पब्लिक अशी बसले बघा. आणि हा लेह मनाली हायवे, लेह कोलो हायवे. आमची गाडी एकदम टकाटक पार्क होती. आता आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून निघतोय लेहसाठी. रात्री थोडीशी तब्येत डाऊन झालेली, कारण आम्ही मनालीवरून डायरेक्ट सरचूला आलो हायेस्ट पॉईंटवरती. तर आमचा जुना प्लॅन जो श्रीनगरवरून होता तो कॅन्सल करून आम्ही इकडून आलो. त्याच्यामुळे ऑलमोस्ट सगळ्यांचीच तब्येत 10% डाऊन झालेली. एवढा काय प्रॉब्लेम नाही झाला सगळ्यांना, पण ठीक आहे. आता लेहला जाऊ. लेहची सिच्युएशन काय ते नंतर सांगा मी तुम्हाला. एवढ्या वरती ब्रेकफास्ट मिळाला एकदम पद्धतशीर. आणि आम्हाला हे 4 मित्र मिळाले वेस्ट बंगालवाले. ते आता आमच्या जोडला लेह परत असणार आहेत. तर रात्री टेम्परेचर -2 का 0पर्यंत असं समथिंग. 0 मी बघितलं शेवटचा. आपण गाडीला मारतो आता फर्स्ट स्टार्ट. चला गणपती अप्पा मोरया. तर बघू. एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. बघ पहिल्या स्टार्टमध्येच गाडी एकदम दनादन उठली. बोला साहेब, मालक मालक बोला. गाडीने सेल मारल्या गाडी बोलते मालक बोला. आज काय आमच्या वाटेला. तर मी त्यांना समजवला की आज तुमच्या वाटेला 80 ते 90 किलोमीटरचा फक्त ऑफ रोड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला चांगल्या रोडवरती नेलं जाईल. तर ठीक आहे. गाडी बोलली मालक जसं तुम्ही बोलाल तसं. आमचे महाराष्ट्राचे मारळचे कस्टिन बीबर 2 टाइम वकून 3 टाइम परत चहा पिणारे. धरपकड. ऐक काचा उचका नावा. दिसत पण नाही. काय आणि एक छोटीशी एंट्री होती. लास्ट टाइम पण गेली ना इथं पण. यूट्यूबर ते. हेलो सर. क्या यही पे अभी भी? हाँ जी. कहाँ रुके थे रात को रुके नहीं, चलते आ रहे रात से. तो अभी रुकेंगे कहाँ? अभी देखते सर कहाँ बनती व्यवस्था.
चलना है अभी चलो तो गुड मॉर्निंग। सफर लंबा है सर, थैंक यू। चलो नमस्ते। रात से चल रहे। अरे भाई क्या करो भाई? अभी रुकोगे कहाँ पे? हाँ? रुकोगे कहाँ पे? पता नहीं। चलो अच्छी जगह मिल जाए तो रेस्ट कर लो। बाय बाय। जय श्री राम। जय श्री राम, जय श्री राम, हर हर महादेव। हर हर महादेव। लद्दाख सिरीज मधला पहिला ऑफरोड चालू झालाय. जवळजवळ हा ऑफरोड असाच पांगपर्यंत, म्हणजे जवळजवळ 60 ते 65 किलोमीटर असाच रस्ता आहे. BR वाल्यांनी सांगितलेलं आहे. खडबडी आणि पुढे वन वे. आता हा खडबडी बघ खडबडी क्रॉस झाल्यानंतर आता वन वे लागतोय परत. म्हणजे जवळजवळ 60-65 प्लस आपल्याला याच रोडने आज प्रवास करायचा आहे. आणि आजचा डेस्टिनेशन, टोटल डेस्टिनेशन आहे 250च्या आसपास लेह लडाख. आता हे सगळे वन वे चालू झाले. इकडे दाखव पहिले मॅपमध्ये. आता हा घाटा लूप्स म्हणून एरिया आहे. हा घाटा लूप्स आता चालू झाला आहे आणि त्यासोबत ऑफ रोड पण. म्हणजे आजचा हाच पट्टा जरा एक्स्ट्रीम आहे, बाकी तरी नॉर्मल आहे. म्हणजे एक 60-65 किलोमीटरचा आहे नॉर्मली. आत्ताची हाईट सध्याची 13,411 फूट दाखवलेली खाली बोर्डवरती. आणि आम्ही आता जाणार आहेत जवळजवळ उमलिंगला पर्यंत, म्हणजे वर्ल्ड हायेस्ट रोड पासपर्यंत. घाटा लूप्स तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा जरासा मस्त. आता लॉक कर. आता यायला लागली लोकेशनची. डायरेक्ट लोकेशन चेंज होतं प्रत्येक टर्नला. तुम्हाला लेपला बघ. इथं थांबून फोटो काढला बघ तुम्हाला. मस्त लोकेशन आहे मागचं. फोटोच नाही काढले डोंगरांच्यात ना. पण थांबायचं का इथं? दोन्ही येतील पुढे. लावडे आहे तो डेकरचा दुसऱ्याची गाण पाडून ठेवतोस. उलटी का डेकर आहे तू.
तुझी गाण मारू पुढं बसे. उलटी नाही होणार पण कर माझ्या डोक्यावर गाडी धुवून घ्यायला लागेल. आणि माझ्या एवढा हेच एवढा भारी वाटतं. तर मॉन्स्टर किती भारी वाटते बघायला. ती पण मागे यायला लागेल ना आपल्याला लई बसून बघा किती यायला लागणार 200-500. दाखवतो ना त्या रस्त्यावर नेटवर्क दाखवतो राईट म्हटलं कोण इकडे माझ्या पाया साईडला आहे प्रसाद. ठीक आहे चालू कोणतं आहे माझा नवीन घ्यायचे म्हणून. अरे बाबा सॅमसंगचा तर चांगला आहे ना तो पण पडतोय ससोमा. 13,000 फूट वरती ससोमा. 13,000 फूट आहे का 4,000 उतरलो समोसा मॉनेस्ट्री. त्यांच्या मॉनेस्ट्री कसं दगडाच्या उभ्या गेलेल्या आहेत का बनवल्यात बघ फोडून. सुंदर मार्ग आहे. तडबंतड. मॉन्स्टर बोलता रे. थिंग्स की गाडी 30 किलोमीटर ती बघ समोर. काय आता पाहिजे तर आता बघा कुठे ठीक आहे समोर. ती वरती आहे ती हा 30 किलोमीटर. तिच्याच वाटते ती मम्मी आहे ना चला मम्मी आता दोन जाऊ. डोक्यावर येते ना काही दिसत पण नाही. बोनट आहे का ते. थांबना दिसत नाही मला काही. वाटते प्रतीक. चालेल ऍक्च्युली. खाली ग्रीन दिसतं का. नोटिफिकेशन येते बघ. काय ते काय माहिती नंतर बघ.
कसं आहे ब्रिज लाकडी ब्रिज आहे. ठीक आहे. आजच्या रोडला आपल्याला सगळ्यांना अशीच ॲडव्हेंचर भेटणार आहेत ऑलमोस्ट. असे उलटे पुलटे खड्डे खुड्डे चिखल नली पाणी. आजचा डे पूर्ण ॲडव्हेंचरवाला असणार आहे बाबा. मजा येईल आज. बघ ना दिवसा ढवळ्या चंद्र दिसतोय. सकाळच्या वाजलेत 10:30. दिसतोय का काय मोबाईल मध्ये? दिसतोय ना. हो ना सकाळच्या 10 वाजता 10:30 वाजता. त्यांना दाग 10 आईला तिकडे बघा तिकडे मुरगा डोंगरच आहे. सुरुवात झाली पहिला बंद पडला बंद. घाटालोपचा आम्ही जो प्रवास आतापर्यंत डन केलाय तो काही अशा प्रकारे होता. सध्या तरी आता तुम्हाला मोबाईल दाखवतो. जर आम्हाला जागा मिळाली आणि आम्ही अर्ध्यापैकी बराचसा प्रवास कव्हर केलाय. अजून अर्धा तासाच रोड बाकी. पण बघण्यासारखं आहे, एक्सप्लोर करण्यासारखं आहे. लडाख आहे रस्ते ऑफ रोड मध्ये चांगले रस्ते. बघा बस चालले वरतून मस्त. व्हिडिओमध्ये बघितलं असेल का ही जी पाण्याची जागा फायनली आम्ही आता तिथपर्यंत पोहोचलेलो आहेत. बघा आपल्याकडे असेल तर आपण पण टाका. भरलेलं टाक. ठीक आहे भरलेलं टाक. बघ लोक बोलतात नाव दे. लोक बोलतात की इथं कचरा सांडवू नका. पण आम्ही पण एक मदतीचा हात म्हणून सगळं फॉलो करतोय. गोष्ट चुकीचीच आहे का जिकडे तिकडे प्लास्टिक झालेलं आहे पूर्ण इथे. पण एक मदतीचा हात म्हणून आम्ही इथं एक पाण्याची बॉटल दिलेली आहे. एवढ्या दिवस ज्या गोष्टी आम्ही यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती आणि रील्सवरती बघत होतो आज त्या प्रत्यक्षात बघायला मिळत आहेत. हा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे. प्रत्यक्षात बघायला का नाही. बघा तुम्ही पण आयुष्यात एक वेळा तरी लडाखला या आणि ह्या गोष्टी सगळ्या अनुभवा. या गोष्टी पुन्हा येणं शक्य नाही. खरंच या. आमच्या सोबत काल आमच्या टेंटला कर्नाटकवाली गाडी होती. ते 2 जण झालेले आहेत. त्या दोघांचं वय कमीत कमी 50 ते 55 वर्ष असेल कदाचित. पण ते दोघं सुद्धा लडाखला दोघंच पल्सर बाईक 150 घेऊन एक्सप्लोर करतात. सायकल घेऊन आलेले. 2 जण मिळाले ते सायकल घेऊन आलेत. त्या सायकलवाल्यांचा काकांचा वय पण 45. म्हणजे लडाख एक्सप्लोर करा. फक्त गट्स पाहिजेत. तुमचा वय मॅटर नाही करत की तुम्ही कुठल्या वयात आहे आणि तुम्हाला कुठला आजार आहे. तुमच्या मनाशी तुमचा जर निश्चय ठाम आहे की मला ही गोष्ट करायची आहे तुम्हाला त्या गोष्टी करण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. बरोबर का मित्रांनो? हां बरोबर आहे. तर आता जरा ड्रायव्हिंगवरती फोकस देऊयात कारण सगळे लूप्स रोड संपलेत. कदाचित मला एक ड्रोन शॉट घ्यायची. मगाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे बोललो ना कर्नाटकवाले बघा तेच 2 जण आहेत. मस्त एक नंबर राईड एक्सप्लोर करतायत. मस्त त्यांचा प्रवासाचे आनंद घेत आहेत ते. कारण आमच्या सोबत ते आमच्या जोडीला स्टे केलेला त्यांनी. असं खूप छान. आता सेफली जर्नी तुमची संपूर्ण व्हावा हीच आमची इच्छा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीटरला 2278 किलोमीटर आणि 150 किलोमीटर आम्ही नंतर मीटर रिसेट केलेला. आम्ही आत्तापर्यंत 14 ते 15,000 फूटवरती आलेलो आहेत. पण आम्हाला अजून पण 4x4ची गरज लागलेली नाही. म्हणजे आम्ही अजून पण गाडी 2x लाच चालवतोय आणि चढते कंपल्सरी. फक्त काल जराशी कुचलेली गाडी. आज तर अजून काही प्रॉब्लेम आलेला नाही. ठीक आहे. आता उमलिंगला गाडीचा काय परफॉर्मन्स आहे तो उमलिंगलाच बघता येईल. कारण पूर्ण प्रवासामधला सगळ्यात हायेस्ट रोड तर उमलिंगलाच आहे. तिथपर्यंत गाडी जर 2x वर गेली तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ शेअर करील 2x गेअरवरच्या. तर आत्ता ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही फ्रेश झालो आहे. कपडे वगैरे चेंज करून बऱ्यापैकी आता पांगला आम्ही कपडे वगैरे चेंज केलेले. आता इथून लेह 170 किलोमीटर आहे. 5.5 तास
नाही सॉरी 4 तासाची रनिंग दाखवते. पण सीन असे बघायला मिळत आहेत ना का बघतच राहावं असं वाटतंय. तांगलांगबा पोचलोय आम्ही. मस्त सीन बघा, सगळं बर्फ आहे. आणि आम्ही सध्या तांगलांगला टॉप 182 फीट एवढा वरती आहे. लोकेशन बघा तुम्ही. हा मंदिर आहे. लोकेशन एन्जॉय एक नंबर. म्हणजे आल्यासारखं फील होतंय का एवढे ऑफ रोड एवढी ट्रॅव्हल करून आता आम्ही इथं येतोय तर आल्यासारखं खरंच बघण्यासारखं आहे सगळं. थर्ड हायेस्ट पॉईंटवरती आलेलो आम्ही. मागं बघू शकता, तुम्हाला उलटा दिसेल पण तुम्ही बाकीच्या व्हिडिओमध्ये बघा. पण एक नंबर एन्जॉय. सीन बघा, सीन आल्यासारखं वाटतंय यार. तर आम्ही थर्ड हायेस्ट पॉईंटवरती आलेलो आहे तांगलांगला. तुम्ही बघा, हे बघा रे. पण तापा म्हणजे इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. बघा सीन एन्जॉय करा. मी गाडी बघतो. राहू दे ना. एवढ्या वरती हो डिकॅथलॉन दिसला मला. एवढ्या वरती आर्मी कॅम्प आहेत बघा. म्हणजे ह्या लोकांना बघून असं वाटतंय का आर्मीवाल्या लोकांना की आपण किती सेफ आहे तिथं. जुले त्याच्या डिकॅथलॉन मध्ये टाकलेच सकाळी एवढी सगळं टाकलं. ट्रिप तुटायला पाहिजे. काय ट्रिप पासून विदाऊट नेटवर्क इथं आलंय. मला माहित नव्हता सकाळपासून. का इथं फक्त प्रीपेड सिम चालतात, पोस्टपेड आपले चालत नाही. तर आता एअरटेलचा शॉप दिसलाय आम्हाला. देऊन एक सिम घ्यावा आपला मस्त. नाही तर मग आपला एअरटेल करावं लागेल. त्यात आमचे कुमार साहेब जरासे आज पामलेत. तर एअरटेलचा शॉप दिसलाय आम्हाला. सिम घेऊन टाकावा कारण घरचे फोन बिन करत असतील. कारण 3 hours later. फायनली आम्ही लेहमध्ये एंट्री करत आहोत. वेलकम टू लेह लडाख. तर आता पहिला टास्क आहे आम्हाला लेहमध्ये जाऊन रूम शोधायचा. मस्त वातावरण आहे. मोबाईलमध्ये दिसतं का माहीत नाही. आम्ही डोळ्याने खूप चांगलं बघतो इथं. आम्ही मस्त 2 रूम घेतलेले आहेत आणि गाडी पण एकदम डोअरच्या समोरच पार्क आहे. आज सगळं लगेज उतरून देरी कॅन उतरून कारण उद्याचं साईट सीन उद्याचे फक्त लडाखचे साईट सीन असणार आहेत लेहमधले. त्याच्यामुळे आम्ही सगळी गाडी आज सगळं लगेज वगैरे उतरून सगळं रूममध्ये टाकलेलं आहे. तर रूम पण आज मस्त मिळालेत. गाडी व्यवस्थित आतमध्ये पार्किंग आहे.
रोडपासून आतमध्ये, तर एवढं टेन्शन नाही.